सातारा जिले के फलटन में भाजपा और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के चलते नगर पालिका चुनाव विजयी उम्मीदवारों की आभार सभा में मंत्री ने जय कुमार गोरे ने रामराज्य नाईक निंबाड़कर पर कड़ा हमला किया। मंत्री ने अपने भाषण में कहा कि कोरेगांव और फलटन में जो घटना हुई है उससे किसी को हमारी नांद पर चोट नहीं करने दी जाएगी। कोणतरी मध्ये आला निवडणुकीत कोण म्हणलं इथं लय दहशत आहे, सांगितलं कोणतरी म्हणलं लय दहशत आहे इथं आणि ही शिवसेनेत चालत नाही। काय म्हणले आणि इकडे तर चालतच नाही आणि हे काय आहे इकडे चालतच नाही। दाढी आमच्याकडे पण आहे ना। आमच्या नादाला लागायचं नाही। आमच्या नादाला जे जे लागला त्यांना माझा निरोप आहे की आमच्या नादाला लागला पहिल्यांदा कोरेगावला, संतोषजी कोरेगावला कुठं आहेत ते, नंतर आमच्या नादाला लागले उत्तरवाले कुठं आहेत ते, नंतर आमच्या नादाला लागले कुठं आहेत ते। तेव्हा आम्ही कुणाच्या नादाला लागत नाही। आमचा अजेंडा क्लिअर आहे, आम्ही कुणाच्या नादाला लागत नाही। पण दादा आमच्या नादाला लागला तर सोडत नाही, ही भूमिका सातत्याने आमची आहे। त्यामुळे मला आपल्याला या ठिकाणी एवढंच सांगायचं, आता झाली निवडणूक, झाली विधानसभेची निवडणूक झाली, आता पराभव झाला आणि आता नगरपालिकेची निवडणूक झाली। मी त्या दिवशी सांगितलं यांच्या राजकारणाची सुरुवात ही नगरपालिकेच्या निवडणुकीतनं झाली होती आणि ते नगरपालिकेची निवडणूक जिंकून नगराध्यक्ष होऊन यांच्या राजकारणाची सुरुवात झाली होती आणि यांच्या राजकारणाचा अस्त, यांच्या राजकारणाचा शेवट हा नगरपालिकेची निवडणूक हारून झालेला आहे। आता सायकल कंप्लीट झालेली आहे, आता सर्कल कंप्लीट झाले, आता हे राजकारणात पुन्हा येणे नाही। मंच खावरती या। त्याचबरोबर काकी आपणास ही सूचना आहे, आपण या ठिकाणी यायचंय। गौरी वहिनींना पण बोलवा। यास नगरसेवकांना अत्यंत जागरूक राहिलं पाहिजे। माझी विनंती नगरसेवकांना, तुम्ही महायुतीचे नगरसेवक आहात, तुम्ही जनतेचे नगरसेवक आहात, तुमचा प्रचंड मोठं नुकसान आपल्या मातीचं झालं। आपण बघितलं सातत्याने आपण म्हणतो काय होता असतो, काय झाला असतो। असे कसे शकुनी मामा बर्बाद झालाच तुम्ही। मला या ठिकाणी वेगळं बोलायचं, आज टीकेचा विषय नाही। या ठिकाणी येत असताना आपण सगळ्यांनी पाहिलं ही निवडणूक सातत्याने आपली भूमिका होती की विकासाच्या मुद्द्यावर झाली पाहिजे। फलटणच्या विकासाच्या मुद्द्यावर मला वाटत नाही कधीच निवडणूक गेली। ही निवडणूक आल्यावर आपलं अस्तित्व जेव्हा विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरपासून, जसं दादांच्या खासदारकीची निवडणूक झाली तेव्हापासून हे महाशय सातत्याने अस्वस्थ होते, अख्खं कुटुंब अस्वस्थ होतं आणि त्यांना कुठं जायचं समजत नव्हतं, काय करायचं समजत नव्हतं, कुठं बसावं, कुठल्या पक्षात जावं, कुठल्या नेत्याकडे जावं, कोणाला मदत मागावी हे कधीच कळत नव्हतं। तेव्हा दादा मी सातत्याने सांगितलं हे कधीही लढवय्ये नव्हते, कधीच लढवय्ये नव्हते।
हे फक्त सत्तेत होते आणि सत्तेचा उपयोग करून लोकांना बांधून ठेवून, लोकांना दमबाजी करून, लोकांना त्रास देऊन हे सत्तेत राहिलेले होते. ज्या दिवशी सत्ता गेली त्या दिवसापासून हे माणसं अस्वस्थ झाली आणि कुठं जायचं हे त्यांना समजत नव्हतं. आपण सातत्यानं बघितलं लोकसभेच्या वेळी. पहिल्यांदा जसं अजितदादा सत्तेत आले तसे महाशय सत्तेत गेले. लोकसभेला पराभव झाला तसं अजितदादांचं तिकीट टाकून दिलं, पुन्हा तुतारीचं तिकीट घेतलं आणि तुतारीचं नुकसान झालं वाटलं की पुन्हा भाजपच्या दारात लोटांगण घातलं, मला घ्या म्हणून. भाजपनं घेतलं नाही. अजितदादांच्या दारात गेले, त्यांनी घेतलं नाही. मग पुन्हा जशी ही निवडणूक लागली तसा हे आधार शोधायला लागले. अरे 20 वर्ष 25 वर्ष दादांनी संघर्ष केला, आम्ही संघर्ष केला, आम्ही रडलो नाही कधी. आम्ही संघर्ष केला, सामान्य माणसाच्या विकासाचं काम केलं.